स्वतः मालक या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. नमस्कार मित्रांनो, स्वतः मालकच्या या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण एका कामासाठी चाललो कुरुंदवाडला, परंतु जाता जाता नरसोबाची वाडी म्हणजे नरसिंहवाडी श्री दत्तगुरूंचं जे पवित्र ठिकाण, पवित्र मंदिर, ते आज मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो या व्हिडिओच्या माध्यमातून. स्वतः मालक या यूट्यूब चॅनलची सुरुवात आम्ही केली आणि त्यानंतरचा हा दुसराच ब्लॉग आहे. आपण निसर्गरम्य ठिकाणांबरोबरच ऐतिहासिक, धार्मिक अशी वेगवेगळी स्थळं आणि खाद्यसंस्कृतीमधील, हॉटेलमधील, व्हेज नॉनव्हेजमधील जी काही नवीन हॉटेल्स असतील तीही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. परंतु आज आपण चाललो आहे कुरुंदवाडला. तर कुरुंदवाडला घोसरवाडला जात असताना मध्ये कुरुंदवाडच्या अगोदर नरसिंहवाडी लागतं. तर नरसिंहवाडी नेमकं आज तिथली काय परिस्थिती आहे, नदीला पाणी किती आहे आणि भाविकांची गर्दी किती आहे आणि तिथं अजून काही नवीन गोष्टी आहेत त्या तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. तर आपण आत्ता जस्ट पोचतो आहे नरसिंहवाडी इथं. एक गेट आणि या गेटच्या आत गेल्यानंतर आपण नरसिंहाच्या वाडी मंदिरा परिसरात पोचतो. तो टोल मागत होता, परंतु त्याला आम्ही सांगितलं की प्रेस आहे इथं पुढं. हे जे आहे बसस्थानक नरसिंहवाडीचं. आज गर्दी तशी खूप कमी आहे, परंतु गाडी अलीकडेच लावण्याचा प्रयत्न करतो आहे, कारण जास्तीत जास्त व्ह्यू आपणाला या माध्यमातून घेता येईल. मी तर म्हणतो सरळ पार्किंगमध्ये गाडी घातलेली चांगली. आणि हे इथं ग्रामपंचायतीचं पार्किंग आहे. या पार्किंगमध्ये आपण आज गाडी घालतोय. बघा, हे मला वाटतं 2 ते 3 मजली पार्किंग आहे. खूप मोठं पार्किंग आहे आणि कितीही गर्दी असली तरी भाविकांना इथं गाडी लावण्यासाठी काही अडचण येत नाही. चला तर मग बघूया मंदिर परिसराकडे. बघा, आज मला वाटतं शुक्रवार, श्रावण महिन्यातला. अजिबात गर्दी नाही आहे. एकदम ओस पडल्यासारखं झालं आहे. पावसाचं प्रमाण यावेळेला थोडंसं जास्त होतं. मे महिन्यामध्येच नदीला पाणी आलेलं होतं. मला वाटतं 2 वेळेला दक्षिणद्वार झाला होता. म्हणजे दक्षिणद्वार म्हणजे नदीचं पाणी मंदिरामध्ये येतं. तर आपण बघतोय इथं की गर्दी अजिबात नाही आहे. हा व्ह्यू, इथं काही विक्रेते बसलेत. परमेश्वराच्या ठिकाणी असा चरितार्थ बऱ्याच जणांचा चालतो. तिथं भाविक येतात म्हटल्यानंतर अशा गोष्टी बऱ्याच आपल्याला बघायला मिळतात. बघा, गर्दी खरंच अजिबात नाही आहे. सगळी दुकानं अगदी शांत आहेत. हे इथलं एक सुप्रसिद्ध असं बालाजी स्वीट अँड कोल्ड्रिंक्स जेव्हा कधी येतो त्यावेळेला इथं प्रचंड गर्दी असलेली पाहायला मिळते. नरसिंहवाडी म्हटलं की श्री दत्तगुरूंचं ठिकाण. अनेक भक्तगण इथं भक्तिभावाने येत असतात. अप्सरा हॉटेल, पुढं श्री क्षेत्र नरसिंहवाडी ग्रामपंचायतीचा बोर्ड. भक्तिपुत्री प्रचंड आहेत. ते आपण बघतोय की अशा पद्धतीने ते सगळं चालू आहे. पेढे, कवठाची बर्फी, प्रसादाचं
कसली दुकान आहेत बघा, एक से एक. या ठिकाणी आपण बघतोय भाविक आले, येतोय बघा. पेढे सगळीकडे पेढे, बर्फी, हवा आणि बासुंदी हे इथलं सुप्रसिद्ध ठिकाण. कुठंही गर्दी दिसत नाही. दुकानदार प्रत्येकाला बोलवायचे, प्रसादाला आमच्याकडे या म्हणून बोलवायला लागले. आतमध्ये आल्यानंतर आपण बघतोय आज पूर्ण शुकशुकाट आहे गुरुदत्त स्वीट्स दुसरे बंधू यांचं. ते तसली मोठी दुकान आहेत बघा, म्हणजे एक से एक शोरूम आहेत. पेढा, भाजका पेढा, कंदी पेढा, कलाकंद स्पेशल, कुंदा, कवटाची बर्फी, करदंड म्हणतात त्याला, ड्रायफ्रूट करदंड, आंबा बर्फी, असे वेगवेगळे पदार्थ इथं आपल्याला पाहायला मिळतात आणि विक्रीशी उपलब्ध आहेत. आणि दुकानं मोठ्या प्रमाणात विक्री. अशा पद्धतीनं हे दुकान प्रचंड मोठ्या प्रमाणात दुकानं आहेत. थोडा थोडा असं स्ट्रेट जावा आणि उजवीकडून डावीकडे जावा. हा काय पेढा कसा आहे? 120ला पाव किलो. आणि हे करदंड 150ला पाव किलो. कवड बर्फी म्हणतात हेच. हे बघा, ही कवर लाल बर्फी. हा का? तर अशा पद्धतीनं आपण बघतोय. आज गर्दी कमी आहे का? गर्दी आज हो जरा कमी आहे पाण्यामुळे. किती दिवस झालं पाणी आलं? आठवडा झाला. आठवडा झालं बघा. मंदिर पाण्याखाली आहे, त्यामुळं भक्तगण वरच्या बाजूला येऊन दर्शन घेऊन जातात. तर अशी परिस्थिती आहे इथली. तर आज जाऊन आपण पाहूया. आपण बघतोय की या मंदिर परिसरामध्ये आज जरी शुकशुकाट असला तरी वेगवेगळे हॉटेल्स आणि स्वीट मार्ट्सची दुकानं आहेत. आणि इथलं वैशिष्ट्य म्हणजे बासुंदी. बासुंदीचे बरेच प्रकार इथं आपल्याला पाहायला मिळतात. सीताफळ बासुंदी असू दे, सीताफळ रबडी असू दे, हे इथलं वैशिष्ट्य आहे. हे बालाजी स्वीट्स म्हणून इथे फेमस आहे. त्यानंतर सोमन भोजनालय या बाजूला आला की शाकाहारी जेवणाची एकदम चांगली सुविधा आपल्याला इथं असलेली पाहायला मिळते. इथं त्रिमूर्ती नाश्ता सेंटर आहे. बरीच हॉटेल्स इथं आहेत. यात्री निवासी इथं आहे. त्यामुळं पार्किंगची चांगली सुविधा असलेलं हे ठिकाण दत्तगुरूंच्या दर्शनासाठी आल्यानंतर एक समाधान देऊन जातं. तरी आपण आज जाऊन पाहूयात नेमकं काय परिस्थिती आहे, पाणी कुठंपर्यंत आलं आहे ते. आणि अशा रीतीनं बघा, पाणी बघा, संपूर्ण मंदिर हे पाण्याखाली गेलं आहे. बापरे, जिकडं पाहावं तिकडं पाणीच पाणी आहे. हे कृष्णामाई नरसिंहवाडीचं हे दत्त मंदिर की जिथं आपण पुढे या सभा मंडपामध्ये बसून दत्तांचं दर्शन झाल्यानंतर इकडे प्रदक्षिणा घालतो. ते पूर्ण ते ठिकाण पाण्याखाली गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. संपूर्ण मंदिर पाण्याखाली असल्यामुळं दर्शन आता वरच्या बाजूलाच घेता येणार आहे. हे बघा, पाणी प्रचंड प्रमाणात पाणी दिसते. या बाजूला जरा पुढच्या बाजूला गेल्यानंतर संताजी घोरपडे यांची, सरसेनापती संताजी घोरपडे यांची समाधी आहे. परंतु आज पावसामुळे आपण तिथे नाही जाऊ शकत. तर हे बघा, एकदम असं कसलीच गर्दी नाही आहे. आणि हे मंदिर पाण्याखाली गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं. श्री दत्तगुरूंच्या दर्शनासाठी इथं वरच्या बाजूला त्यांच्या पादुकांची व्यवस्था केलेली आहे. हे बघा,
इथून खाली उतरल्यानंतर हे जे गाठाडा दिसतो, या पायऱ्या दिसतात, या पायऱ्या उतरून वरच्या बाजूनं असंच दर्शनाची रांग आहे. परंतु बघा पाणी किती वरती आले, त्यामुळं इकडं मंदिर बंद आहे. दर्शन रांग म्हणजे आपण इथूनच दर्शन घेऊ शकतो. इथं दर्शनाची सोय केलेली आहे.